नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जीएमसी लातूर भरती 2026 ची जाहिरात आलेले, फॉर्म भरणं सुरू झालेले। नेमका हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस म्हणजे ए टू झेड प्रोसेस सर्व काही सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। सोबतच जे काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातील त्यांना मात्र जे आहे तर तो त्रास होऊ शकतो। म्हणून फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरायचे, काही महत्त्वाच्या चुका त्याच्यात टाळायच्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। ही लिंक आहे, ही लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्यापैकी ज्यांच्याकडे लिंक नसेल, फक्त कमेंट मध्ये असा लिंक मला टाइप करून पाठवा। मी तुम्हाला कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देतो। ओके, आता बघा, या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन असतात, टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट, न्यू रजिस्ट्रेशन, ऑलरेडी रजिस्टर। त्याच्यापैकी आपण जायचं न्यू रजिस्ट्रेशन मध्ये। ही परीक्षा टीसीएस घेते, बरेच उमेदवारांनी याआधी फॉर्म भरलाच असेल तर तो सेम पद्धतीने फॉर्म असतो, काही बदल नाही आहे। 20 ऑगस्ट पासून सुरू झालेले आणि 10 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। सोबत त्यांनी नंबर दिलेले आहे, कुठल्याही पद्धतीच्या कामांसाठी हा नंबरला तुम्ही 10 ते 5 मध्ये कॉल करू शकतात। मंडे ते सॅटर्डे, लंच ब्रेक असणार आहे 1:30 ते 2:30। अरे बापरे, एकदम जबरदस्त त्यांनी दिलेलं आहे। फक्त त्यांनी वेळेत फोन उचलावा एवढी आशा। चला, आता मी न्यू रजिस्ट्रेशन वर जे आहे तर ते क्लिक करून तुम्हाला नोंदणी कशी करायची ते सांगतो। तत्पूर्वी या जीएमसी भरतीसाठी जे आहे तर ते ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली। टीसीएसच्या नवीन पॅटर्न नुसार, टीसीएसच्या पॅटर्न मध्ये थोडा आता बदल झालेला आहे। ग्रुप वाईज टायमिंग विचारतात, थोडं प्रश्नांमध्ये डिफिकल्टी लेवल वाढलेली। तर हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी टीम तुम्हाला यात मार्गदर्शन करणारे। सर्व लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत। गट ड च्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे। सोबत त्याच्यात ग्रुप वाईज टायमरची टेस्ट सिरीज पण आहे। म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकतात। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरला अवश्य कॉल करावा। आता सगळ्यात आधी आपण रजिस्ट्रेशन वर जाऊया। मी न्यू रजिस्ट्रेशन करतो। न्यू रजिस्ट्रेशन वर जर मी क्लिक केलं तर हे अशा पद्धतीने ती लोड वगैरे करतं। आता इथं क्लोज, हे आय ऍग्री ऍक्सेप्ट। आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला आयडी पासवर्ड बनवावा लागतो। म्हणून बघा, तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव जे आहे तर ते लिहावं लागणार। इथं नाव लक्षात घ्या। तुम्ही जे काही डिटेल्स करणार आहेत त्या डिटेल्स तुमच्या एज्युकेशनल प्रमाणपत्रावर पाहिजे। जनरली तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जी माहिती असेल तीच माहिती तुम्हाला इथं टाकायची। सगळ्यात आधी तुमचं पहिलं नाव टाकायचंय, तुमचं मिडल नेम टाकायचंय आणि तुमचं लास्ट नेम जे आहे तर ते टाकायचंय। आता हे कशावरून तुम्हाला घ्यायचंय, जे तुमचं 10चं सर्टिफिकेट असेल त्याच्यावर जे काही तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम असेल तर तेच तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचंय, बाकी काहीच नाही करायचं आहे। ओके, म्हणजे तुम्हाला इथं सूचना आहेत, दाखवतो मी तुम्हाला सूचना। लक्षात घ्या, नाव जे आहे तर ते 10वीच्या प्रमाणपत्रावर मार्कशीटवर जे नाव असेल त्या पद्धतीने टाकायचंय। डॉक्टर, मिस्टर, मिसेस हे काही टाकायचं नाही आहे। सोबत ज्यांचं लास्ट नेम नाही असतं, समजा ज्यांना आडनाव नाही आहे, अशा नावांच्या याच्यासाठी त्यांचं जे फर्स्ट नेम आहे तेच लास्ट नेम मध्ये जे आहे तर ते टाकायचं आहे। नावाची स्पेलिंग वगैरे जे काही आहे ना, ते जे तुमच्या 10च्या सर्टिफिकेटवर जे आहे ऍज इट इज मॅच जे आहे तर ते झालं पाहिजे। ऍज इट इज मॅच जे आहे तर ते झालं पाहिजे। सोबत इथं आईचं नाव पण तुम्हाला तेच टाकायचे। मदर्स नेम पण ते टाकायचे जे तुमच्या 10च्या सर्टिफिकेटवर जे आहे असणार आहे। खूप साऱ्या मुलांचं काय होतं, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो, 10च्या याच्यावर असतं आशाबाई आणि ओरिजिनली आधार कार्डवर नाव असतं फक्त आशा, तर तुम्हाला पूर्ण आशाबाई जे आहे तर ते नाव टाकायचंय। सोबत तुमच्या वडिलांचं जे काही तुमच्या 10च्या याच्यावर जे असेल ते टाकायचंय। आता जे मॅरिड झालेले आहेत, ज्यांनी नावामध्ये चेंज केलेलं आहे, अशा उमेदवारांनी काय करायचं माहिती का, समजा मॅरिड होऊन तुम्ही नावात चेंज केलंय, बऱ्याच महिला नाव चेंज करून घेतात। ज्यांनी चेंज केलेलं आहे त्यांनी ते येस म्हणावं लागतं। डू यू हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, तुम्ही कधी तुमचं नाव चेंज केलं का, येस म्हणायचं आणि तुम्ही नवीन नाव टाकायचं। फॉर एक्झाम्पल, एखाद्या महिलेने लग्न केलेलं आहे परंतु तिने नाव बदललेलं नाही, अशा महिलेने मात्र नोच म्हणायचं आणि तुमचं जे काही नाव येईल तेच येईल। सोबत डेट ऑफ बर्थ टाकायची, पण डेट ऑफ बर्थ कोणती माहितीये का, तुमच्या ज्या 10च्या याच्यावर जी असेल ती। मोस्ट ऑफ द स्टुडंटचं काय होतं, मोस्ट ऑफ द एस्पायरंटचं काय होतं की आधार कार्डवर वेगळी असते, एज्युकेशन सर्टिफिकेटवर वेगळी असते, जन्मदाखल्यावर वेगळी असते, प्रत्येक ठिकाणी वेगळी असते। इथं मात्र तुम्हाला कोणती टाकायची, जे तुमच्या एज्युकेशनल सर्टिफिकेट्सवर असेल तीच जन्मतारीख तुम्हाला टाकायची। तुमचं जे काही एजचे कॅल्क्युलेशन होईल ते 20 ऑगस्ट 2026 या डेट, कट ऑफ डेटने जे आहे तर ते सर्व कॅल्क्युलेशन होणार आहे। सोबत लक्षात घ्या, इथं जेंडर सिलेक्ट करायचंय, मोबाईल नंबर आहे सेम मोबाईल नंबर इथं रिपीट करायचा आहे, ईमेल आयडी आहे सेम मोबाईल नंबर, ईमेल आयडी इथंच आहे तर तो आपल्याला रिपीट करायचा आहे। सोबत लक्षात घ्या, मोबाईल नंबर ईमेल आयडी जे आहे तर तो व्यवस्थित पाहिजे, रिचार्ज असलेला पाहिजे, कारण की त्याला ओटीपी पण जो आहे तर तो जाणार आहे।
टेस्ट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचेच. ओके, 1 2 3 टेस्ट सेंटर्स करायचे आहेत. टेस्ट सेंटर्स मध्ये खूप सारे जिल्ह्यांचे ऑप्शन्स असतात. समजा मी इथं नाशिक केलं, इथं मी अमरावती केलं आणि इथं मला मग छत्रपती संभाजी. तुम्हाला जसं वाटेल तसं, हेच करू नका असं नाही, तुम्हाला जिथं जवळ पडेल ते करा. आणि त्यांनी एक डिस्क्लेमर पण दिलेलं आहे की एक्झामसाठी इज जस्ट फॉर दी पर्पज, की शेअरसाठी, बाकी तेच तुम्हाला भेटेल असं काही नाही. तुम्हाला दुसरं पण ते शेअर देऊ शकतात. जनरेट ओटीपी म्हणायचा, तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी दोघा ठिकाणी ओटीपी जाईल, दोघांपैकी कुठूनही एक घ्यायचा आणि तो ओटीपी इथं फिल करायचा. देन तुम्ही हा कॅप्चा कोड तुम्हाला दिसतोय, हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आणि रिव्हेरीफाय म्हणायचं इथं. ओके, रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर तुमची सगळी माहिती होईल आणि अशा पद्धतीने तुमचं जे आहे तर तो पहिलं रजिस्ट्रेशन होणार आहे, फॉर्म नाही भरला जाणार. फॉर्म तो अभी बहुत बाकी आहे, तो सिर्फ फर्स्ट स्टेज आहे. ओके, बघा हे रिव्हेरीफाय करावं लागते सगळी माहिती. सबमिट केलं, सबमिटच्या आधी एक अलर्ट देतं, अलर्ट एकदम लाल कलर मध्ये अलर्ट देतं की थांबा एकदा चेक करून घ्या, इफ देर इज एनी प्रॉब्लेम एनी मिस्टेक सो प्लीज चेक, ते स्पष्ट सांगतं ते. मी म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे माझं सगळं, मी क्लोज केलं. आता माझा फॉर्म भरायला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. ही फक्त काय आहे, ही टोकनची पावती फाडली, अजून तर एंट्री बाकी आहे. तर इथं जायचं अप्लाय पोस्टवर आणि प्रत्येक पदासाठी इथूनच पोस्ट जे आहे तर ते सिलेक्ट करावे लागते. आता बघा इथून जायचं क्रिएटवर, इथं क्रिएटवर जायचं. आता तुमच्यापैकी बरेच उमेदवार असतील की सर मला खूप सारे पद आहेत, सगळ्यांना अप्लाय करा. सगळ्यांना अप्लाय करा ना, तुमच्याकडे 900,000 रुपये जेवढे असतील 1-2 लाख रुपये ते फॉर्म मध्ये टाकून द्या. प्रत्येक वेळी तुम्हाला इथून फॉर्म सिलेक्ट करावा लागतो. आयडी एकच असतो, तुमचा आयडी सेम असणार आहे, परंतु पोस्ट प्रत्येक वेळी इथून जे आहे तर ते सिलेक्ट करावे लागणार आहे. आता मी पोस्ट सिलेक्ट करायचे, मी तिथं क्लिक केलं क्रिएटवर. आता मला फॉर्म खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. बघा सगळ्यात आधी मी पर्सनल डिटेल्स भरेल, दुसऱ्या याच्यात माझ्या समांतर आरक्षणाची माहिती भरेल, थर्ड याच्यामध्ये मी ऍड्रेसची माहिती भरेल, फोर्थ मध्ये मी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची माहिती भरेल, अँड फिफ्थ स्टेज मध्ये मी डॉक्युमेंट्स अँड पेमेंट जे आहेत तर ते मी करून देईल. तर या 5 स्टेजेस मध्ये आपले जे आहेत तर ते फॉर्म इथं भरला जाणार आहे. त्याच्यापैकी पहिल्या स्टेप्स मध्ये इथं टिक करायचे की बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ऍडव्हर्टाइजमेंट, मी ऍडव्हर्टाइजमेंट वाचलेले, येस. अप्लाय पोस्ट, आता कोणती पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची, आता खूप सारे बघा, वॉर्ड सर्वंट आहे, ओपीडी सर्वंट आहे, पिऊन, मालिक, कुक, जे काही तुम्हाला करायचं असेल ते. मी समजा वॉर्ड सर्वंट करतो, त्याला जास्त जागा असतील म्हणून मी ते सिलेक्ट केलं. देन आफ्टरवर्ड्स काही माहिती असतेच माझ्याकडे, फक्त आता मला मॅरिटल स्टेटस विचारले, लग्न झालेले का नाही, लग्नासाठीच तर मी फॉर्म भरतोय, तर अजून लग्न बाकी आहे. ओके, ते तुम्ही अनमॅरिड करू शकता, जे मॅरिड वाले असतील त्यांनी मात्र इथे जे आहे तर ते येस करायचं. आता तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत का, येस केलं तर फॉर्म नाही भरता येणार, नो करायचे. किती नंबर ऑफ स्टुडंट आहे, लेस दॅन 2 पाहिजे, 3 पाहिजे तरच फॉर्म भरता येतो. लग्नाची तारीख माहिती असेल तर ठीक, नाही तर बायकोला विचारून लग्नाची तारीख जी आहे तर ते टाकून दे तिथं. हे झालं. आता डोमिसाईल, नॅशनॅलिटी, कॅटेगरी या 3 माहिती भरायच्यात. सगळ्यात आधी नॅशनॅलिटी, इंडियन आहेत का, येस इंडियन, आय एम इंडियन. महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, येस महाराष्ट्राचेच आहेत. सोबत डोमिसाईल सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं, इश्युइंग अथॉरिटी विचारलेली. इश्युइंग अथॉरिटी म्हणजे नेम नाही मित्रांनो, नेम नसतं. इश्युइंग अथॉरिटी म्हणजे काय असतं की ती म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं असतं बा, कधी कधी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, तहसीलदार. सो हे काय आहेत, हे जे आहेत ना हे इश्युइंग अथॉरिटीज आहेत. त्याच्यानंतर समजा एखाद्याकडे डोमिसाईल नसेल, सो तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे डोमिसाईल नाही, तो मी फॉर्म भरू शकतो की, येस भरू शकतात, काय अडचण नाही. तुम्हाला डोमिसाईल नसेल तर जन्म दाखला लागतो, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट लागतं. बर्थ सर्टिफिकेट मध्ये नसेल तर 10वीचा जो आपला LC असतो त्याची माहिती भरली तरी चालतं, काही त्याचा इश्यू नाही होत. इथं कधी तो भेटलेला आहे तो आणि त्याचा सिरियल नंबर जो आहे तो मला इथे टाकावा लागतो. कॅटेगरी इन्फॉर्मेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं, सगळ्यात आधी तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करायची, मग तुम्ही SC, ST, OBC वगैरे तुमची जी काही कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करू शकतात. देन आफ्टरवर्ड्स ते कोणत्या कार्यालयाने तुम्हाला दिलेले, फॉर एक्झाम्पल सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट वगैरे कोणी दिलेले ते टाकायचंय, कधी दिलेलं आहे, त्याचा क्रमांक काय ते टाकायचंय. आता मी जर OBC सिलेक्ट केलं तर ऑब्विसली OBCला नॉन क्रिमिलियर हे मॅन्डेटरी आहे. सो मला इथं लगेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे तर ते इथं दिसणार आहे. मग इथं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट प्राधिकरणाचे नाव, त्याच्यानंतर कधी ते दिलं मला ते, आणि अनुक्रमांक. लक्षात घ्या, नॉन क्रिमिलियर या वर्षामध्ये व्हॅलिड पाहिजे, म्हणजे 2025 आणि 26 या इयर मध्ये ते व्हॅलिड, सॉरी 26 चालू आहे ना आता, 26 आणि 27, 2026 आणि 27 या इकॉनॉमिक इयर साठी, या फायनान्शियल इयर साठी ते जे आहे तर ते व्हॅलिड पाहिजे, तरच उपयोग, नाही तर तुम्ही जुनं टाकलं तर ते काही गृहीत धरलं जात नाही. आता तुम्हाला कुठलाही आयडेंटिटी प्रूफ जो आहे तर तो लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफ जे आहे तर तो तुम्हाला इथं ओळखपत्र जे आहे तर ते एक लागणार आहे. कुठले एक ओळखपत्र जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकतात, पॅन कार्ड घेऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID जे आहे तर ते तुम्ही इथे घेऊ शकतात.
सोबत बघा ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट आहे, बँक पासपोर्ट आहे. तर इथले इत्यादी तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कोणतं एक घ्या, येस करा आणि ती माहिती भरा. सगळेच काही घेऊ नका, परत ते सगळं आपल्याला माहिती भरावी लागते. हे ग्रीन झालं, जसं सिग्नल ग्रीन होतो म्हणजे पुढे जायचं असतं, त्याच पद्धतीने ग्रीन झालं म्हणजे काय, पुढे जायचं आहे. रेड म्हणजे काय की इथं आलेले आहात तुम्ही. आता तुम्ही आत्महत्याग्रस्त म्हणजे तुम्ही सुसाईड केलेले शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहात का, यस करायचं. यस जर केलं तर तुम्हाला माहिती भरावी लागते. म्हणजे ते माहितीमध्ये काय की ते प्रमाणपत्र कोणी दिलेलं आहे, अथॉरिटी कोणती, कधी दिलेले आहे आणि सिरियल नंबर इथं विचारावा लागतो. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, यस जर केलं तर प्रकल्पग्रस्तांसाठी असलेलं प्रमाणपत्र लागतं. तुम्ही अंशकालीन पदवीधर केलं तर त्याच्यासाठी जे काही सर्टिफिकेट आहेत तर ते लागतं. सोबत माजी सैनिक असाल तर सर्टिफिकेट लागतं, स्पोर्टवाला असेल तर सर्टिफिकेट लागतं, दिव्यांग असेल तर सर्टिफिकेट लागतं. तर हे सगळ्यांची माहिती तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये असाल तर लागतं. याच्या आधी एक्झाम मध्ये काही ही धिंगाणा केला असेल आणि काही चुकीची कामं केली असेल तर डिबार करून देतात, ते विचारलेलं आहे. काही क्रिमिनल केसेस गावात जयंतीवरून, काही गणपतीच्या वेळी कोणाशी भांडण, तर ते काही केसेस वगैरे झाले असतील बांधावरून, तर त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथं FIR मध्ये भरावी लागते. ओके, मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट करेल बघा, 2 ग्रीन झाले आता माझ्याकडे आणि तिसऱ्या याच्यावर आहे मी पत्त्यावर. शक्यतो पत्ता कोणता टाकायचा माहितीये का, जो तुमच्या आधार कार्डवर आहे. जॉईनिंग लेटर इथंच जाणार आहे बरं का, तुमचं जॉईनिंग लेटर इथंच जाणार आहे, म्हणून हा ऍड्रेस व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे. पुढचं आहे क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन मध्ये लक्षात घ्या, सगळ्यात विचारतं मराठी भाषेचं ज्ञान आहे का. तुमच्या 10वीच्या याच्यावर मराठी असेल तर येस लिहा, नसेल तर तुम्हाला ते काय ते प्रमाणपत्र वगैरे जे आहेत तर ते नंतर लागेलच. इथे एक प्रश्न विचारलाय की 10वी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास केलेली आहे का, म्हणजे जे 10वी डबल बसले असतील तर त्यांना इथं एंटर नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुम्ही जर 10वी मध्ये एखादा विषय फेल झाले असाल आणि नवीन 10वी दिली असेल तर ते नाही चालत. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की एकच दा देता येतं, नंतर जर तुम्ही म्हटले की मी 2दा दिलेले ते ऍक्सेप्ट करत नाही. येस म्हणायचं. शिक्षण म्हणजे आपले महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, बाकीच्यांचं काहींचं CBSE वगैरे असेल ते टाकायचं. शाळा कोणती होती, जसं CBSEचं ग्रेडमध्ये सिस्टीम असते, महाराष्ट्र आपलं वाला पर्सेंटेज वाला असतं, तर पर्सेंटेज ग्रेड जे काय असेल ते घ्यायचं. सेम 12वीची माहिती भरायची, ज्यांची 12वी झाली असेल, ज्यांचा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा, डिग्री झाली असेल डिग्री. पण याच्यातील सगळे पद हे 10वीच्या याच्यावर आहेत, 10वीच्या याच्यावर आहेत, म्हणून फक्त 10वीची माहिती भरली तरी चालेल. ओके, सेव्ह नेक्स्ट केलं. सेव्ह नेक्स्ट केलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे काय, डॉक्युमेंट अपलोड करणं. डॉक्युमेंट कोणते लागतात, त्या कशा पद्धतीने अपलोड करावं लागतात, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना काय, यांच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आधी, मग या व्हिडिओवर जो आहे तर तो तुम्ही आलं पाहिजे. सगळ्यात आधी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागतो. फोटो 2 पद्धतीचे लागतात. एक कॅप्चर म्हणजे एक लाईव्ह फोटोग्राफ लागतो, त्याच्यासाठी तुमच्याकडे एक तर लॅपटॉप पाहिजे कॅमेरावाला, किंवा PC असेल तर त्याला वेबकॅम पाहिजे, मोबाईल मध्ये भरून असाल तर कॅमेरा, झालं काम. आणि अपलोड फोटोग्राफ जो तुमच्या याच्यामध्ये असतोच, इथं क्लोज करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे आहे तर ते हे नियम मी ऑलरेडी सांगितलेले, पुन्हा रिपीट करून व्हिडिओ लेंथ वाढवत नाही. पुन्हा तुम्हाला सही लागेल, 10वीचं मार्कशीट लागेल, 12वीचं मार्कशीट लागेल, डिग्रीचं मार्कशीट जे आहे तर ते लागेल तुम्हाला, डिग्रीचं लागेल, डोमासाईल लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल. आता मी तिथं नेम चेंजला येस केलं होतं, म्हणून मला काय विचारतं माहिती का, नेम चेंजचं प्रमाणपत्र सांगा. 2 प्रमाणपत्र असतात, एक असतं राजपत्र आणि दुसरं काय असतं माहितीये का, राजपत्र जर नसेल तर विवाह प्रमाणपत्र लागतं. विवाह प्रमाणपत्र तुम्हाला लागतं. ओके, हे एवढी माहिती आहे. सोबत पॅन कार्ड मी ओळखपत्र म्हणून घेतलेलं होतं, म्हणून मला पॅन कार्ड इथं विचारलेले, मी तर सबमिट म्हणून देईल आणि अशा पद्धतीने माझा फॉर्म जो आहे तर तो सबमिट होऊन जाईल. आणखी काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तलाठी म्हणून फॉर्म भरून ठेवलेला आहे, ग्रुप Cचा फॉर्म भरलेला आहे. तर त्या सगळ्या उमेदवारांसाठी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी सूचना आहे की आपण आता राज्यस्तरीय महाटेस्ट ठेवलेली आहे, ऑफलाईन पद्धतीची आहे. ऑनलाईन पण भेटेलच, पण ऑनलाईनची तुम्हाला गरज पडणार नाही मे बी, कारण की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरात मे बी ही टेस्ट असणार आहे, मोफत आहे. डायरेक्ट एक्झामचा फील म्हणजे आयोगाच्या स्तरानंतर सगळ्यात मोठं आपण जे आहे तरी एक्झाम राबवत आहोत. जवळपास 1 लाख उमेदवार ही टेस्ट जी आहे तर ती देणार आहेत, म्हणून तुम्ही आजच नोंदणी करून घ्या. याच्यासाठी काय केलेलं आपण एक लिंक बनवलेली आहे, एक गुगल फॉर्मची लिंक आहे, तर तो फॉर्म जो आहे तो भरून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.